Hello friends, I am Professor Shashikala Jadhav. Very warm welcome to our channel English Guru. My dear student, in this video we are going to discuss about 12th standard new evaluation pattern from the year 2020-2021 recommended by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. My dear student, from this year you have only one question set. There will be no question set like A, B, C, D. Your total activity sheet for 80 marks and you have to solve this activity within 3 hours. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, चालू शैक्षणिक वर्षापासून तुम्हाला A, B, C, D असे वेगवेगळे पेपर सेट असणार नाही. एकच पेपर सेट सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. 80 गुणांची तुमची ॲक्टिव्हिटी शीट असणार आहे आणि 3 तासाचा वेळ तुम्हाला त्यासाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी शीट समजावून घेत असताना किंवा क्वेश्चन पेपर समजावून घेत असताना त्याची ब्ल्यूप्रिंट समजावून घेणं फार गरजेचं असतं, फार महत्त्वाचं असतं. कारण या ब्ल्यूप्रिंटमध्ये आपल्याला सेक्शन वाईज मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं किंवा ऑब्जेक्टिव्ह वाईज मार्कांचं कॉन्ट्रीब्युशन कसं असतं किंवा डिस्ट्रीब्युशन कसं असतं किंवा बेस ऑन क्वेश्चन टाईप मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं हे समजत असतं आणि म्हणून आपल्याला आधी ब्ल्यूप्रिंट समजावून घेणं गरजेचं असतं. पहा, डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द सेक्शन इन द ॲक्टिव्हिटी शीट. प्रोज सेक्शन 34 मार्क्स विथ ऑप्शन 34. म्हणजे प्रोज सेक्शन हा 34 गुणांसाठी असणार आहे. पोएट्री सेक्शन इट विल बी फॉर 14 मार्क्स अँड मार्क्स विथ ऑप्शन 14. रायटिंग स्किल for 16 marks and marks with option it will be for 48 marks. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किल हे तुम्हाला 16 मार्कांसाठी असणार आहे परंतु ऑप्शनसह 48 गुणांसाठी असणार आहे. नॉव्हेल ॲज अ जनरा इट विल बी फॉर 16 मार्क्स अँड मार्क्स विथ ऑप्शन 16. टोटल मार्क्स 18 अँड मार्क्स विथ ऑप्शन 112. म्हणजे टोटल मार्क्स हे 80 असणार आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन हे 112 असणार आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द क्वेश्चन्स इन द ॲक्टिव्हिटी शीट. प्रश्नांच्या प्रकारानुसार मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स फॉर 18 मार्क्स अँड मार्क्स विथ ऑप्शन 18. शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन फॉर 36 मार्क्स अँड मार्क्स विथ ऑप्शन 36. Long answer type question for 26 marks and marks with options for 58 marks. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन हे 18 गुणांसाठी असणार आहे. शॉर्ट आन्सर टाईप हे 36 गुणांसाठी असणार आहे आणि लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन हे 26 गुणांसाठी असणार आहे. असे क्वेश्चन वाईज ॲक्टिव्हिटी शीट ही तुम्हाला 80 गुणांची असणार आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द ऑब्जेक्टिव्ज इन द ॲक्टिव्हिटी शीट. Knowledge and understanding 18 marks, marks with options 18. Application for 36 marks, marks with option 36. Skills for 26 marks, marks with option 58. Creativity type questions for 13 marks and marks with option 25. Total marks 80 and marks with option 112. Section 1 Prose reading for comprehension, language study, summary and mind mapping for 34 marks. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, प्रोज सेक्शन हा तुम्हाला 34 गुणांसाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर 1A. Read the extract and complete the activities given below. Scene extract consisting of 275 to 300 words for 12 marks. म्हणजेच क्वेश्चन नंबर 1A मध्ये तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जो प्रोज सेक्शन दिलेला आहे त्यातला एक सीन पॅसेज दिला जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे ह्या वर्षीच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे तुमच्या प्रोज सेक्शनमधले 2 प्रोज आहेत ते वगळलेले आहेत. द न्यू ड्रेस 1.5 अँड 1.7 Why we traverse. These 2 prose are omitted for
this year 2020-21. Question number 1A activity will be like A1 global understanding for 2 marks. In this question you will be asked questions like match the pairs, fill in the blanks, true or false. MCQ type of question will be asked. It will be for 2 marks. A2 complex factual question for 2 marks. यामध्ये तुम्हाला पॅसेजमध्ये उत्तर शोधून लिहायचं आहे, स्कॅनिंग करायचं आहे. A3 ॲक्टिव्हिटी इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस फॉर 2 मार्क्स. यामधलेही प्रश्न असणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये स्कॅटर असणार आहे, सहज मिळणार नाही. ते स्कॅटर विखुरलेलं उत्तर तुम्हाला एकत्रित करून लिहायचं असणार आहे. A4 ॲक्टिव्हिटीज पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. My dear student, listen carefully. While writing this type of question, you should not write any single line from the passage. You have to write your own opinion about the given question. म्हणजेच या ॲक्टिव्हिटीमध्ये उत्तर लिहित असताना पॅसेजमधली कोणतीही लाईन कॉपी पेस्ट करायची नाही. संपूर्ण उत्तर हे तुमचे विचार असणार आहे. तुमचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी तुम्हाला नोंदवायचा आहे आणि तो 2 गुणांसाठी आहे. A5 ॲक्टिव्हिटी आहे लँग्वेज स्टडी फॉर 2 मार्क्स. इन दिस ॲक्टिव्हिटी यू विल बी आस्क्ड क्वेश्चन्स ऑन ग्रामर. तुम्हाला ग्रामरवरती 2 प्रश्न विचारले जातील आणि ते 2 गुणांसाठी असणार आहेत. A6 ॲक्टिव्हिटी ऑन व्होकॅब्युलरी. इन दिस ॲक्टिव्हिटी यू विल बी आस्क्ड दी क्वेश्चन्स लाईक antonyms, make a synonyms, make a noun, make a adjective, find out the meaning in the given extract. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. It will be for 2 marks. Question number 1B language study non-textual grammar for 4 marks. B1 do as directed transformation of sentence for 3 marks and B2 spot the error for 1 marks. म्हणजेच B1 मध्ये तुम्हाला सूचनेप्रमाणे ग्रामरचे वाक्य सोडवायचे आहेत आणि B2 मध्ये एखादं ग्रामरचं वाक्य दिलं जाईल, त्यामध्ये काही एरर असणार आहे, ती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि ते 1 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 2A read the extract and complete the activities given below. Unseen extract consisting of 275 to 300 words for 12 marks. क्वेश्चन नंबर 2A मध्ये तुम्हाला पॅसेज दिला जाईल, परंतु तो पॅसेज अनसीन असणार आहे, तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा असणार आहे, 12 गुणांसाठी असणार आहे. A1 ॲक्टिव्हिटी ग्लोबल अंडरस्टँडिंग फॉर 2 मार्क्स. A2 complex factual for 2 marks. A3 inference interpretation or analysis for 2 marks. A4 personal response question for 2 marks. A5 activity language study for 2 marks and A6 vocabulary for 2 marks. All 12 marks. Question number 2B, you have to write summary writing for 3 marks. Write the summary of the above extract with a suitable title with the help of the given points and hints for 3 marks. म्हणजे जो तुम्हाला अनसीन पॅसेज दिला असेल त्यावरती तुम्हाला समरी रायटिंग करायचं आहे आणि समरीला शीर्षक द्यायचं आहे. हे 3 गुणांसाठी ॲक्टिव्हिटी असणार आहे. क्वेश्चन नंबर 2C माइंड मॅपिंग फॉर 3 मार्क्स. डेव्हलप अ माइंड मॅपिंग frame design using your ideas, thought, concept to illustrate, develop on the given topic for 3 marks. Section 2 poetry and poetic appreciation for 14 marks. म्हणजे सेक्शन 2 आहे पोएट्री, हा 14 गुणांसाठी असणार आहे. Question number 3 will be based on poetry section. Question number 3
A. Read the extract and complete the activities given below. Scene extract from a poem of about 10 to 15 lines. It will be for 10 marks. Student, you have know that for only this year, because of pandemic situation, from your poetry section, poem number 2.7 She Walks in Beauty and 2.8 Small Towns and River, these two poems are omitted. Question number 3A. Read the extract and complete the activities given below for 10 marks. A1 activity Global Understanding for 2 marks. A2 Inference, Interpretation, Analysis for 2 marks. A3 Personal Response question for 2 marks. A4 Activities on Poetic Devices for 2 marks. In this activity, you will be asked figure of speech or find the examples of given figure of speech in given lines. A5 activities based on your creativity, you have to compose 2 to 4 lines. It will be for 2 marks. म्हणजे या ठिकाणी स्वतःची कविता तुम्हाला कंपोज करायची आहे 2 ते 4 गुणांसाठी. त्यामध्ये रिदम, राईम हा असावा लागणार आहे. हे 2 गुणांसाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर 3B. Read the extract and write as per the instructions. It will be for 4 marks. Scene extract of 10 to 15 lines from the another poem not asked. Question number 3A. म्हणजे क्वेश्चन नंबर 3A मध्ये जी कविता तुम्हाला विचारलेली आहे ती सोडून इतर कवितेमधनं तुम्हाला 10 ते 15 ओळी दिल्या जातील आणि तुम्हाला पॉइंट्स दिले जातील. टायटल, थीम, पोएटिक डिव्हाइसेस, लँग्वेज, थीम या पद्धतीचे तुम्हाला पॉइंट्स दिले जातील. त्या पॉइंटच्या आधारे तुम्हाला पोएटिक ॲप्रिसिएशन लिहायचं आहे 4 गुणांसाठी. सेक्शन 3 रायटिंग स्किल्स फॉर 16 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 3 हा तुमचा रायटिंग स्किलवर आधारित असणार आहे 16 गुणांसाठी. Question number 4. Complete the activities as per the instructions given below for 16 marks. A1 activity drafting virtual message or statement of purpose or group discussion for 4 marks. या 3 पैकी तुम्हाला एक रायटिंग स्किल लिहायचं आहे. A2 activity email or report writing or interview for 4 marks. याही ठिकाणी तुम्हाला 3 पैकी एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. A3 activity on speech or comparing or expansion of ideas for 4 marks. या 3 पैकी A3 मध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. A4 ॲक्टिव्हिटी फिल्म रिव्ह्यू or blog writing or appeal writing for 4 marks. You have to conduct only one activity from A4. म्हणजे A4 मध्येही तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटी दिल्या जातील. त्यापैकी एक ॲक्टिव्हिटी कंडक्ट करायची आहे 4 गुणांसाठी. Very important notes. In A, B, C, D, paper setter should frame activities on all type in each set as option. Students are required to attempt any one activity from each set. विद्यार्थी मित्रांनो, ही नोटीस जशी पेपर सेटरसाठी महत्त्वाची आहे तशीच आपल्याला चांगले गुण मिळवण्यासाठी आपल्याला ही नोट समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच A, B, C, D यामध्ये तुम्हाला पेपर सेटर असणार आहे. त्याला सगळ्या ॲक्टिव्हिटीजवरती ॲक्टिव्हिटी द्यायच्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांना यापैकी फक्त प्रत्येक ॲक्टिव्हिटीमधली एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. सेक्शन 4 ऑन लिटररी जनरा नॉवेल फॉर 16 मार्क्स. Question number 5A. Complete the activities as per the instruction given below for 4 marks. A1 activities on history of English novel for 2 marks. Activity 2 activities on history of English novel for 2 marks.
Activities to be framed on MCQ, match the columns, chronological order, fill in the blanks, true or false, elements of novel or any other novel activities. यावरती तुम्हाला ॲक्टिव्हिटी विचारल्या जातील. ॲक्टिव्हिटी शुड नॉट बी रिपीटेड इन दी सब क्वेश्चन्स. म्हणजेच A1 मध्ये जी ॲक्टिव्हिटीचा टाईप विचारलेला आहे त्याची रिपिटेशन A2 मध्ये होणार नाही. प्लीज नोट, ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन नंबर 5A should be framed on textbook content number 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. सर्वात महत्त्वाची सूचना की क्वेश्चन नंबर 5A ही पूर्णपणे 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या घटकावरच आधारित असणार आहे. Question number 5B, answer in about 50 words the instruction given below. Question to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, character for 4 marks. B1 activities, describe or explain or compare or contrast or name, discuss for 2 marks. B2 activities, in this activity, illustrate, interpret, narrate, justify, find, identify for 2 marks. Please note, activities in question number 5B should be framed on textbook content number 4.2 to serve with love. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर B ही ॲक्टिव्हिटी पूर्णपणे तुमच्या 4.2 टू सर्व विथ लव याच घटकावरती आधारित असणार आहे. Question number 5-6, answer in about 50 words the instruction given below for 4 marks. Question to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, character. C1 activities, describe, explain, compare, contrast, name, discuss for 2 marks. Question number C will be illustrate, interpret, narrate, justify, find, identify for 2 marks. Please note, activities in question number 5C should be framed on textbook content number 4.3 around the world in 80 days. म्हणजेच क्वेश्चन नंबर 5C ही जी ॲक्टिव्हिटी असणार आहे ती पूर्णपणे 4.3 अराउंड दी वर्ल्ड इन 80 डेज याच घटकावर आधारित असणार आहे. Question number 5D, answer in about 50 words the instruction given below for 4 marks. Question to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, character. D1, describe or explain or compare, contrast or name or discuss for 2 marks. D2, illustrate, interpret, narrate, justify, find, आयडेंटिफाय यापैकी एक विचारलं जाईल फॉर 2 marks. प्लीज नोट, ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन नंबर 5D शुड बी फ्रेम ऑन टेक्स्टबुक कंटेंट नंबर 4.4 द साइन ऑफ 4. म्हणजे क्वेश्चन नंबर 5D हा पूर्णपणे 4.4 द साइन ऑफ 4 या घटकावर आधारित असणार आहे. नोट और इन्स्ट्रक्शन फॉर पेपर सेटर्स. विद्यार्थी मित्रांनो, या इन्स्ट्रक्शन जशा पेपर सेटरसाठी महत्त्वाच्या आहेत तशाच अभ्यास कशा पद्धतीने करावा, जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळाले पाहिजे त्यासाठी आपल्याला इव्हॅल्युएशन पॅटर्न समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अभ्यास किती केला त्यापेक्षा कसा केला हे महत्त्वाचं आहे. युअर स्टडीज शुड बी स्मार्ट, सो यू हॅव टू अंडरस्टँड the instruction for paper setters. Let's see. Question number 1 to 4 are purely activity based questions. Grammar activities should be functional in activity format and not in a plain instruction based type. म्हणजे ग्रामरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असणार आहे ते फंक्शनल ग्रामर असणार आहे आपल्याला. आणि क्वेश्चन नंबर 1 to 4 हे पूर्णपणे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असणार आहे. In case of mind mapping, the model answer will be just for reference and cannot be treated as exact. Activities should not be repeated by any means throughout the activity sheet. Varieties
नॉव्हेल मीन्स न्यू, ॲक्टिव्हिटीज आर एक्सपेक्टेड थ्रू आउट द ॲक्टिव्हिटी शीट. म्हणजे ॲक्टिव्हिटी शीटमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी दिल्या जातील त्यांची पुनरावृत्ती होणार नाही. सेक्शन 4 क्वेश्चन 5 BCD आर ABCD are purely memory based question. No passage extract will be given for novel section. The varieties of options are mentioned at each place. Similar format should not be repeated throughout this section 5. Thank you for watching our video. My dear student, don't forget to subscribe our channel and best of luck for your coming board exam. Thank you.